आजकाल कसं होतं, टाकी वगैरे असले की मग टाकी असेल तर मग पाणी वाया जातं, पूर्ण भरलं आपलं लक्ष नसतं, मग आपल्याला लक्षात येत नाही किती पाणी भरलं काय. म्हणून मी हे गॅजेट बनवलं. मग ह्याच्यामध्ये मी कॉम्पोनंट्स यूज केले वेगवेगळे. मग ह्याला मी असे PCBवर सेट केलं सगळे कॉम्पोनंट्स, आणि एक ग्लास पूर्ण लाईक हे टँकी असं शो करण्यासाठी ग्लास घेतला. आणि नंतर मग त्याच्यात LED वापरली, रेजिस्टर वापरलं, ट्रान्झिस्टर, बझर, कनेक्टर, बॅटरी आणि एक सेन्सर वापरलं. आणि मग आता सपोज पाणी भरेल, आपण हे सेन्सर जे आहे ते टाकीत टाकायचं, आणि मग जेव्हा आपण पाणी भरतो मोटर इथून, मग त्यासाठी किती भरलं ते चेक करायला आपण त्याचे पुढे त्याच्यावर चेक करू शकतो. मग जेव्हा टाकी फुल झाली की तिसरी लाईट झालं, मग जर ओव्हरफ्लो व्हायला लागलं तर बझर वाजेल. मग ते बझरने आपल्याला कळेल की आपली टाकी ओव्हरफ्लो होती, मग आपण लगेच स्विच ऑफ करू शकतो. प्रकल्प बनल्यानंतर तिच्या शालेय शिक्षणामध्ये 8वीच्या क्लासमध्ये ती सध्या शिकत आहे, तर तिथे तिला पेटंट याबद्दल देखील तिला शिकवण्यात आली होती माहिती. तर तोच धागा पकडून मी असा विचार केला की हा जो प्रकल्प तिने केलेला आहे पाण्याच्या बाबतीमधला, तो प्रकल्प आपण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला कॉपीराईटसाठी पाठवूया. आणि आम्ही तो रामनवमीच्या दिवशी पाठवला तो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला. आणि आनंदाची बाब अशी आहे की तो मे महिन्यामध्ये तो प्रकल्पाला मान्यता मिळाली आणि गव्हर्नमेंटच्या वतीने तिला ते कॉपीराईट बहाल करण्यात आले. याचा आम्हा सर्वांना आनंद आहे. या प्रकल्पाचं, या कॉपीराईटचा उपयोग मला वाटतं निश्चितपणे सर्वच विद्यार्थ्यांसाठी किंवा सर्व समाजासाठी देखील होऊ शकतो. त्याचं कारण असं आहे की एकतर त्याच्यासारख्या अनेक मुलांना मुलींना असे प्रकल्प आपण तयार करून त्याचं आपण कॉपीराईटमध्ये रूपांतर करू शकतो. हे करण्याला त्यांना प्रेरणा मिळेल, त्यांना चालना मिळेल, आणि त्याचबरोबर पाण्याचं महत्त्व देखील लोकांच्या परत लक्षात येईल आणि पाणी वाचवण्याकडे किंवा पाणी न वाया जाऊ देण्याकडे त्यांचा कल वाढेल असं मला वाटतं. तर विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा हा प्रत्येक शाळेचा प्रयत्न असतो. आम्हीही तो प्रयत्न करत आहोत आणि तो प्रयत्न आमचा यशस्वी होताना आम्हाला आमच्या या विद्यार्थिनीच्या माध्यमातून दिसतंय. त्यामुळे मी तिचे पुन्हा एकदा या ठिकाणी अभिनंदन करू इच्छितो. शाळेला तिच्यामुळे खूप सन्मान प्राप्त झालेला आहे. तिच्या आईवडिलांचं, तिच्या सगळ्या शिक्षकांचं, विशेष करून विज्ञान शिक्षकांचं, या सगळ्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि अशा प्रकारे तिच्या या कामातून इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी आणि त्यांनी आपल्या जीवनाशी निगडीत अशा भेडसावणाऱ्या प्रश्नांवरती काही ना काहीतरी सोल्युशन त्यांनी काढावं, असं मी सगळ्या विद्यार्थ्यांकडून अपेक्षित करतो या ठिकाणी.